वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनेलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनेल सबस्क्राइब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. आपण पाहणार आहोत नागपूर येथील निर्दयी आजीची बातमी. आजीच्या अंगावर रंग उडवला आणि आजीचा संताप वाढला. आजीने संतापाच्या भरात 4 वर्षाच्या नातवावर ओतले उकळते पाणी. होळीच्या आनंदात खेळणाऱ्या एका चिमुकल्यावर संतापाच्या भरात आजीकडून उकळते पाणी ओतल्याची धक्कादायक घटना नागपूरच्या कोराडी परिसरात घडली आहे. या घटनेत 4 वर्षांचा ओम हरीश वांगे हा गंभीररित्या भाजला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार होळीच्या दिवशी लहानगा ओम घरासमोर पिचकारीने रंग खेळत होता. त्याचवेळी त्याची आजी सिंधू ठाकरे या होळीच्या लाकडावर तापवलेले गरम पाणी बादलीत भरून घराकडे नेत होत्या. खेळाच्या उत्साहात ओमने पिचकारीतील रंग आजीच्या अंगावर उडवला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे संतापलेल्या आजीने क्षणिक रागातून हातातील उकळत्या पाण्याची बादली थेट ओमच्या अंगावर ओतली. गरम पाणी अंगावर पडताच ओम वेदनेने जोरात ओरडू लागला. या घटनेत त्याचा कमरेखालचा भाग गंभीररित्या भाजला. ओमचा आक्रोश ऐकून कुटुंबीय तात्काळ धावून आले. दरम्यान स्वतःची चूक लक्षात येताच आजीनेही घाईघाईने थंड पाणी ओतून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. कुटुंबियांनीही प्राथमिक उपचार केले, मात्र जखम गंभीर असल्याने ओमला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेचा संपूर्ण प्रकार घराजवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चौकशी सुरू केली आहे. निरागस बालकावर झालेल्या या अमानुष प्रकारामुळे समाजमन सुन्न झाले आहे. सणांच्या उत्साहातही संयम आणि संवेदनशीलता राखण्याची गरज या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. वेद बातमीचासाठी राजेंद्र उंडे व रफिक शेख, अहिल्यानगर.